बरं वाटत नसेल, थकल्यासारखं वाटत असेल, तर कमरेमध्ये इकडे एक इंजेक्शन घेतलं की मग एकदम तरतरीत वाटतं, एकदम चांगलं वाटतं. पण ही ना एक खूप खराब सवय आहे. कशामुळे की ज्यावेळेस पण तुम्हाला हे कणकण, ताप वगैरे असतं, एक तर त्याला खूप सारे कारणं असू शकतात. म्हणजे तुमचा समजा प्रवास झाला, शारीरिक श्रम जास्त झाले, किंवा मानसिक तणाव जास्त झाला, किंवा तुम्हाला व्हायरल एखादे इन्फेक्शन असेल, मग त्याच्यामध्ये अंग दुखणं, थकवा येणं, हातपाय दुखणं हे खूप स्वाभाविक आहे, साधारण आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही नेहमीच असं कमरेमध्ये इंजेक्शन घेत असाल तर शक्यतो, आता हे कमरेमध्ये आपण इंजेक्शन कोणते दिली जातात शक्यतो, तर ह्याच्यामध्ये डायक्लोफेनाक खूप कॉमनली वापरलं जातं, डेक्सामेथाझोन खूप वापरलं जातं. ही तात्पुरती एखाद्या डोससाठी ठीक आहे, पण तुम्ही जर परत परत घेत असाल, कारण शक्यतो लोकांचा मग एक तसंच वाटतं की आजारी पडला थोडं बहुत इंजेक्शन घ्या, बरं वाटत नाही इंजेक्शन घ्या, हे झालं इंजेक्शन घ्या, प्रत्येक वेळेला ना त्या रुग्णाला इंजेक्शन घ्यायचं असतं. पण ही जी इंजेक्शन्स आहेत ना, ही किडनीसाठी, हृदयासाठी, लिव्हरसाठी 100% खराब आहेत जर तुम्ही त्यांना परत परत घेत असाल तर, आणि खूप वेळेला घेत असेल तर. त्याच्यामुळे जेवढं शक्य असेल या आजारांमध्ये किंवा ह्या त्रासामध्ये एक तर तुम्ही आराम करू शकता, प्लेन पॅरासिटामॉल घेऊ शकता, अल्ट्रासेट घेऊ शकता. त्यांनी कमी होत नसेल तर तुम्ही इंजेक्शनवर जायला पाहिजे. पण एक 2 ते 3 दिवस तर तुम्ही शक्यतो टॅबलेट्सवर पाहायला पाहिजे की आराम वाटतोय का. आणि प्रत्येक वेळेस ही जी मानसिकता आहे ना, आणि ह्यांनी त्या रुग्णाच्या किडनीला, हृदयाला शक्यतो डेफिनेटली त्रास होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते.